हा जो FCO आहे तो आपला जो इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955 आहे, अत्यावश्यक सेवा अधिनियम, त्या 1955 त्या EC अंतर्गत कलम 3 अंतर्गत ह्या FCO ची फॉर्म्युलेशन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात FCO तयार झालेला आहे. तुम्ही म्हटला की बाबा हे स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपला जर प्रोडक्ट हा जर क्वालिटी आणि लिगली जर मार्केटमध्ये तो उतरवायचा असेल तर त्याचे लिगल कंप्लायन्स करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. हे बघा, आता FCOच्या अंतर्गत जवळजवळ 39 क्लॉजेस आहेत. मग ते 39 क्लॉजेस आणि जवळजवळ 8 शेड्यूल आहेत. बरोबर. त्या शेड्यूल अंतर्गत प्रत्येक क्लॉज अंतर्गत वेगवेगळी आपण म्हणतो वेगवेगळे पेनाल्टी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर दिलेल्या आहेत. शेड्यूल 6 आहे, त्याच्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये आज अखेर जवळजवळ 128 बायोस्टिम्युलंटच्या ग्रेड हे FCO मध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळं कायद्यानं संरक्षण त्या बायोस्टिम्युलंटला दिलेलं आहे. मग आता हे जे तुम्ही बायोस्टिम्युलंट म्हणला, तर आता सध्या हा बायोस्टिम्युलंट हा विषय खूप म्हणजे हॉट आहे असं म्हणू आपण. तर या बायोस्टिम्युलंट मध्ये एक आता सध्या काय महत्वाचे बदल झालेले आहेत, काय सांगू शकता? बायोस्टिम्युलंटच्या बाबतीमध्ये मी मगात सांगितल्याप्रमाणे लोक काही फॉल्स क्लेम करत होते की बाबा हे माझं प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये अमिनो ऍसिड आहे, ह्युमिक ऍसिड आहे, एवढं पर्सेंटेज आहे आणि ह्या बायोस्टिम्युलंटचा वापरल्यामुळे पिकाला चांगल्या प्रमाणात फायदा होतो. पण त्याची अशी श्युअरिटी कुठंच नव्हती. खात्री कशी करणार तुम्ही की बाबा हे बायोस्टिम्युलंट आहे, यामुळेच त्या पिकाला फायदा झालेला आहे, ह्याची विश्वासार्हता म्हणजे खात्री करू शकत नव्हता. म्हणून ते कायद्यामध्ये आलं म्हणजे त्याची चेकिंगची प्रोसिजर आली, त्याचा पर्टिक्युलर क्लेम आला, कुठल्या पिकावर त्याचे डेमॉन्स्ट्रेशन घेतले किंवा ट्रायल घेतल्या, त्या अनुषंगानं ते घेतल्यामुळं बायोस्टिम्युलंटच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे बायोस्टिम्युलंट हे खत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट, इट इज ओनली इंटरॅक्ट प्लांटच्या ज्या फिजिकल प्रोसेस आहे, फिजिओलॉजिकल ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात. म्हणजे टू इन्क्रीज द अपटेक ऑफ न्यूट्रिएंट असेल किंवा फक्त रेट वाढवते ऍज अ टॉनिक म्हणून थोडक्यात काम करतं. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट. म्हणजे जसं पंख्याचं बटन असतं रेग्युलेटर, येस, कमी जास्त करण्याचं, तर ते प्रोसेस म्हणजे त्याचं स्पीड कमी जास्त करतं. त्या पद्धतीनेच हे बायोस्टिम्युलंट. ओके सर. तर आता हे जे बायोस्टिम्युलंट आहेत, तर हे जे ह्याचं कंप्लायन्स करत असताना त्याच्यामध्ये काय महत्वाच्या चुका होतात कंपन्यांकडून? मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे बायोस्टिम्युलंटला जो क्लेम आहे, लेबल क्लेम आहे, ती सगळ्यात मोठी चूक जी FCOच्या अनुषंगानं कडक शासन होऊ शकतं अशा पद्धतीची सगळ्यात मोठी चूक ही लेबल क्लेमची होती. कारण क्लेम काय करायचं आहे हेच त्यांना कळत नाही. बरेचसे काय करतात, इम्पोर्ट करतात किंवा मग पुन्हा कोणतरी B2B मध्ये घेतात आणि ते विक्री करतात. पण तो क्लेम करताना FCOचा अभ्यास करून तो क्लेम केला पाहिजे. FCO हा मिनिमम बेसिसवर काम करतो. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट मध्ये मिनिमम एवढे न्यूट्रिएंट पाहिजे, मिनिमम एवढे कंपोजिशन पाहिजे. काही त्याला अपवाद आहेत खताच्या ग्रेड, पण 99% हा FCO मिनिमम बेसिसवर काम करतो. त्यामुळे तुमचा लेबल क्लेम अचूक असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते ऍज पर FCO पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार की बाबा खताच्या मध्ये NPK चे एखादी ग्रेड आहे, समजा 1846 आणि मी तिथं 1746 करतो, तर तसं चालणार नाही. तुम्हाला क्लेम करताना हा ऍज पर FCO करावा लागेल. त्यात जास्त असले तर नो डाऊट प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम तर तेवढं पाहिजे. त्यानंतर बरेचसे उत्पादक काय करतात, म्हणजे त्यांच्याशी स्पेशल डिव्होटेड टीम नसती या परवान्यासाठी किंवा जे कंप्लायन्स आहेत, लिगल कंप्लायन्स, त्यासाठी ते कुठल्याही प्रकारचा जास्त त्याच्याकडे फोकस करत नाही. मग त्यांचं लक्ष काय असतं, रॉ मटेरियल परचेस करणे, प्रोसेस करणे आणि विक्री करणे, डीलर वाढवणे आणि मार्केटिंग जोरात करणे, एवढ्यापर्यंत जास्त कंप्लायन्स असतो त्यांचा. पण एक जर प्रत्येक उत्पादकानं किंवा मार्केटरनं एक डिव्होटेड पर्सन जर हे केले, म्हणजे थोडक्यात आपण कन्सल्टन्सी स्वरूपात जरी म्हटलं तरी चालेल, त्यात काही विषय नाहीये. कारण कुठलाही बिझनेस करताना किंवा कुठलंही एखादं मोठं काम करताना आपण कन्सल्टन्सी घेतोच. म्हणजे अनुभव लोकांचे किंवा लोकांनी काय काय केलंय, काय काय अडचणी येऊ शकतात, त्यासाठी हा फार मोठा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्याकडं म्हणजे
बरेचसे म्हणजे उत्पादक काय करतात की खत इन्स्पेक्टर आला किंवा एखादा इन्स्पेक्टर आला चेकिंगला म्हणजे बाबा आपलं आता काही खरं नाही अशा पद्धतीत त्याच्याकडे तसं न पाहता आपल्याकडे इन्स्पेक्टर आलाय म्हणजे आपल्याला सुधारायला चान्स आहे, काही आपले राहिले असतील कंप्लेंट्स ते आपण पूर्ण करून घेऊ, अशा माध्यमातून पाहणं खूप गरजेचं आहे. तर आता सर तुम्ही इन्स्पेक्शन बद्दल बोलला थोडक्यात, तर हेच जे काही फॅक्टरी इन्स्पेक्शन होतं किंवा स्टोरेज गोडाऊनचं इन्स्पेक्शन होतं, तर ह्याच्यासाठी कंपन्यांनी, उत्पादकांनी किंवा जे मार्केटर असतात, डीलर असतात, ह्यांनी काय तयारी केली पाहिजे किंवा ह्याची काय अशी पर्टिक्युलर चेकलिस्ट वगैरे आहे का? तयारीचं तर फर्स्ट डे पासून तयारी असणं गरजेचं आहे. म्हणजे इन्स्पेक्शनला टीम येणार आहे किंवा इन्स्पेक्टर एखादा फिरतोय मार्केटमध्ये म्हणून तयारी करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही बिझनेस सुरू करतानाच त्या सगळ्या तयारी पूर्ण करूनच ते सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, समजा तुम्ही फॅक्टरी म्हणजे तिथं तुम्ही इस्टॅब्लिश करताय किंवा एखादा गोडाऊन इन्स्पेक्शनला एखादा इन्स्पेक्टर यायला लागला, तिथं काय असणं आवश्यक आहे, तर ते अधिकृत त्यांचा एग्रीमेंट आहे का त्या जागेचं, त्या कंपनीच्या नावानं अधिकृत त्यांचा रिस्पॉन्सिबल पर्सन तिथं असणं गरजेचं आहे. त्या अग्रीमेंट व्हॅलिड आहे का, बरोबर, आणि ती प्रिमायसिस कुठं आहे, बरं त्या प्रिमायसिसचा तुम्ही परवाना, जे इतर प्रदूषणाचे परवाने आहेत किंवा इतर बाकीचे जे लोकलचे परवाने आहेत, एनओसी, काही ठिकाणी एनओसी पण घ्यावी लागते रेसिडेन्शियल एरियामध्ये, किंवा ते जर दुकान असेल तर तिथल्या लोकलला थोडस त्रास होतो म्हणून तिथली पण परमिशन काही ठिकाणी आहे, ते माझ्याकडे असणं गरजेचं आहे. कारण इन्स्पेक्टर कुठलाही त्याच्या मनानं कुठलंही काम करू शकत नाही किंवा त्याला करता येत नाही. त्याला कायद्यानं क्लॉज घालून दिलेले आहेत. त्याला कुठलाही एखादी नोटीस जरी द्यायची झाली तर त्याला बेस लागतो, बरोबर. त्यामुळं आपण एखादा बिझनेस सुरू करताना त्याला काहीतरी बेस ठेवला पाहिजे. जो बेस आहे त्याचा 100% कंप्लायन्स केलं पाहिजे, बरोबर. मग हे जे कंप्लायन्स जो आपला विषय चाललाय, तर ह्याच्यामध्ये जो लेबलचा कंप्लायन्स आहे, ह्याच्यामध्ये अशा काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या लेबलवर असणं जास्त महत्वाचं? हा, आता जो आपला एफसीओचा क्लॉज 21 आहे, त्याच्यामध्ये कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे की किमान त्या लेबल वर कुठला मॅटर असणं आवश्यक आहे. मॅटर टू बी प्रिंटेड ऑन द बॅक, म्हणजे किमान तो मॅटर पाहिजे. डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाचं ती काय म्हणजे डिझाईन कशी बी, म्हणजे त्यांच्या मार्केट स्ट्रॅटेजी आहे, पण ऍज पर एफसीओ त्याच्यावर मिनिमम जो मॅटर आवश्यक आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये फर्टिलायझर हा शब्द क्लिअर कट मेंटेन, म्हणजे जो काही प्रोडक्ट असेल तो तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ फर्टिलायझर असणं गरजेचं आहे, ग्रेड ऑफ फर्टिलायझर असणं गरजेचं आहे, कंपोजिशन पाहिजे त्याचं विथ पर्सेंटेज. जर एखाद्या पिकाचा स्पेसिफिक रेकमेंडेशन असेल तर त्या पिकाचं तिथं नाव टाकलं पाहिजे. रेकमेंडेड फॉर डॅश क्रॉप्स मीन्स रेकमेंडेड फॉर कॉटन, ग्रेप्स, जे पण क्रॉप असेल ते क्रॉपचं मेन्शन केलं पाहिजे. लायसन नंबर, विक्रीचा जो आहे परवाना क्रमांक तो टाकला पाहिजे, उत्पादनाचा परवाना क्रमांक टाकला पाहिजे, मॅन्युफॅक्चरडचा ऍड्रेस आणि मार्केटरचा ऍड्रेस हा स्पेशली तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विथ कस्टमर केअर नंबर, विथ ईमेल आयडी. नंतर काही दुसऱ्या डिपार्टमेंटचे पण कंप्लायन्स असतात, म्हणजेच कसं वेट अँड मेजरमेंटचे, ग्रॉस वेट किती आहे, नेट वेट किती आहे, लिक्विड असेल तर म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे, लक्षात आलं, 1 लिटर आहे. त्या म्हणजे कसं असतंय, प्रत्येक डिपार्टमेंट कोलॅबरेशन काम करत असतात. आता समजा आपण खताचं उदाहरण घेतलं तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तो वेट अँड मेजरमेंटचा इन्स्पेक्टर काही त्यातली खत कुठला आहे तो बघणार नाही. तो काय बघणार की त्याचं वेट किती आहे, क्लेम किती केलेला आहे. म्हणजे विथ एफसीओ अदर डिपार्टमेंटची पण कंप्लायन्स आहे. प्रदूषण महामंडळाचा माणूस एखादी बॅग तिथं तो काय बघणार, आपलं लायसन आहे काय, त्याचा परवाना वगैरे आहे का. अशा पद्धतीचे त्याच्यावर जे मिनिमम तुम्हाला आता सांगितले म्हणजे मिनिमम लेबल क्लेम आहे, डीआरसी नंबर, एमआरसी नंबर, नंतर तुमचा एमपीसीबीचा नंबर असेल किंवा फॉर ऍग्रिकल्चर यूज ओनली, असे जे क्लेम आहेत हे मिनिमम क्लेम त्या लेबलवर असणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. आणि एखादा कुठलाही तुम्ही जर तुमच्याकडे रिसर्च झालेला नसेल, आपण काय म्हणतो की बाबा इट इज व्हेरी युजफुल फॉर धिस प्लांट अँड धिस प्लांट, पण त्याच्याकडे तुमच्याकडे काय बेस असतो का. जर तुमच्याकडे तशा पद्धतीचा एव्हिडन्स असेल, तशा पद्धतीच्या ट्रायल झालेल्या असतील तर तुम्ही तो तसा क्लेम करू शकता. ते एखादा म्हटलं बाबा ही क्लेम तू केलंय, कुठल्या बेसिसवर केलंय, तर तो म्हणजे अनावश्यक क्लेम टाळले पाहिजे. जे मिनिमम आवश्यक क्लेम आहे ते
आणि ट्रेड नेम असणं गरजेचं आहे. एखाद्याचा रजिस्टर असेल, आता एक तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता मी काही नाव घेणार नाही कंपनीचं, अशीच आमच्याकडे एक सुनावणी झाली होती राज्यस्तरावर. एक खत विक्रेते होते, तर त्यांनी बघा त्यांचं खत होतं बायो फर्टिलायझर, बरोबर. तर त्यांनी त्याच्यावर लेबल क्लेम काय केला होता, त्याचं नाव DAP. ओके, DAP. आता DAP हे कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डाय अमोनियम फॉस्फेट, बरोबर आहे. आणि हे DAP हे शेतकऱ्यामध्ये DAP नावानंच प्रचलित आहे, बरोबर. आता ज्यावेळेस आम्ही ही सुनावणी घेतली त्यावेळेस त्या उत्पादकानं काय सांगितलं की बाबा DAP मीन्स डबल ऍक्शन प्रोग्राम. ओके, DAP मीन्स डबल ऍक्शन प्रोग्राम. तर कसं आहे माहितीये का, कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की फॉल्स क्लेम करता तुम्ही शेतकऱ्याची दिशाभूल करणार त्याच्यावर एखादा क्लेम करू शकत नाही. म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होईल, कन्फ्युजनच ना. आता बऱ्याच शेतकऱ्याला माहित नाही त्याच्यामध्ये आत काय आहे. तो DAP म्हणजे काय, कायद्यामध्ये काय नाही, DAP डायमंड फॉस्फेट, DAP म्हणून तो घेणार ना. पण तसं आहे का त्याच्यामध्ये, तसं नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या चुका आपण टाळल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचा काही अर्थ लावून तिथं चालणार नाही. येस, बरोबर. मग आता हे जेव्हा इन्स्पेक्शन होतं त्यावेळी सॅम्पलिंग हा प्रकार असतो, तर मग हे सॅम्पलिंग म्हणजे काय आणि सॅम्पलिंग कसं केलं जातं, काय याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकता? हा, सॅम्पलिंग हा गुणवत्तेच्या अनुषंगानं आपण म्हणलं तरी, म्हणजे प्राण आणि आत्मा म्हणलं तरी चालेल. कारण सॅम्पलिंग हा एवढा महत्वाचा फॅक्टर आहे, कारण तुम्ही एखाद्या खताची गुणवत्ता ही सॅम्पलिंग शिवाय तुम्हाला कळू शकत नाही. बरोबर, लक्षात आलं. त्यामुळं सॅम्पलिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपल्या FCOच्या क्लॉज मध्ये दिलेलं आहे. तो सॅम्पलिंग केल्यानंतर त्याचं अनालिसिस पण कसं केलं पाहिजे ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता सॅम्पलिंगच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आता जी कायद्यामध्ये तरतूद आहे सध्या, कारण त्याच्या ठराविक कालावधीनं सॅम्पलिंगची प्रोसिजर बदलत नाही, पण त्याचे म्हणजे ड्रॉल किंवा अनालिसिसचे जे नोटिफाईड लॅब वगैरे ते बदलत राहतात. पण सॅम्पलिंग काढण्याची एक प्रोसिजर दिलेली आहे की बाबा इन्स्पेक्टर येतो त्यावेळेस त्या एखाद्या खताचं त्याला सॅम्पल काढायचं आहे. लक्षात आलं. तर पहिल्यांदा काय करेल तो, खताच्या बाबतीमध्ये सॅम्पलिंगसाठी 3 फॉर्म आहेत, J, K आणि P, कायद्यानंच दिलेला आहे. जो J फॉर्म आहे त्या J फॉर्म मध्ये सर्व त्या उत्पादकाची, मार्केटरची, नंतर आपण जिथून नमुना काढतोय तिथल्या स्थळाची पूर्ण माहिती, म्हणजे त्याचा परवाना क्रमांक असेल, त्याचा अग्रीमेंट काय आहे, गट नंबर काय आहे, सर्वे नंबर काय आहे, कोण उत्पादक आहे, त्याचा लायसन नंबर काय आहे, नंतर कुठली ग्रेड आहे, ही सर्व इत्यंभूत माहिती त्या J फॉर्म मध्ये असते, म्हणजे परवान्याची व्हॅलिडिटी. आणि नंतर J फॉर्म नंतर K फॉर्म असतो. जो K फॉर्म असतो कायद्यामधला, तो K फॉर्म हा कव्हरिंग लेटर टाईप काम करतो. म्हणजे कव्हरिंग लेटरच असतं जिथं आपण विश्लेषणासाठी नमुना पाठवणार आहे त्या लॅबला देण्यासाठी तो K फॉर्म असतो. म्हणजे K फॉर्मवर काय असतं की तो कुठल्या लॅबला देणार आहे आपण, आणि टू आणि फ्रॉम कुणाकडून ते गेलेलं आहे, कोण इन्स्पेक्टर आहे, आणि कंपोजिशन किंवा ग्रेड कुठली आहे, खत आहे काय ते ग्रेड कुठले, हा K फॉर्म असतो. आणि P फॉर्म मध्ये त्या खताचं कंपोजिशन असतं, टू बी टेस्टेड. त्यातलं काय टेस्ट करायचं आहे हे लॅबला कळवायला पाहिजे आपल्याला तुमच्या क्लेम नुसार. तुम्ही, कारण लॅबला गोपनीयता असते की बाबा कुणाचं सॅम्पल काढलं आहे, कुठल्या कंपनीचं आहे, कुठल्या इन्स्पेक्टरने काढले, हे काही लॅबला माहित नसतं. त्यामुळं P फॉर्म मध्ये फक्त काय त्यातलं अनालिसिस करायचं आहे, प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट तेवढंच दिलेलं असते, आणि मेटॅलिक सील असते जो कोड दिलेला असतो इन्स्पेक्टरला, तो प्रत्येक तो P फॉर्म असतो. असे J, K, P संबंधित इन्स्पेक्टर. आता काही ह्याच्यामध्ये खताच्या प्रकारानुसार सॅम्पलिंगचे वेगवेगळ्या साईज आहे. म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल तर त्याचं किती सॅम्पल साईज असली पाहिजे, मिक्सर फर्टिलायझर असेल तर किती असली पाहिजे, कॉम्प्लेक्स असेल तर किती असली पाहिजे, बायो फर्टिलायझर असेल तर ते ऍज इट इज सॅम्पल आपण देतो चेकिंगला, कारण बायो फर्टिलायझर इट इज जीव आहे त्याच्यामुळे. त्यामुळे ते फोडून न फोडता आपण ऍज इट इज पॅकेट मास्क करून त्याच्यावरचं लेबल क्लेम जो आहे तो सगळं मास्क करून आपण संबंधित लॅबला ऍज इट इज पॅकेट देतो. नंतर ऑर्गॅनिक मध्ये किती सॅम्पल साईज आहे, प्रत्येक सॅम्पल साईज ठरलेली आहे खताच्या प्रकारानुसार. त्यामुळं मगाशी मी सांगितलं होतं की तुम्हाला लेबल क्लेम करताना खताचा प्रकार त्यावर टाकणं फार महत्वाचं, त्याचं कंपोजिशन टाकणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही लेबल क्लेम ऍज पर FCO नाही केला तर तुम्हाला जागेला FIR पण होऊ शकतो. म्हणजे सॅम्पलिंग आणि
चेकिंग ही तर पुढची प्रोसिजर आहे. लक्षात आलं? कारण तुमचं इंटेन्शन तिथं चुकीचं होतं.